आता इकडे लक्ष द्या सर्वांनी. सो आजचा आपला नवीन टॉपिक आहे बर्नॉलीज इक्वेशन. अगोदर आपला टॉपिक झाला एलडीई. फर्स्ट टॉपिक आपला एलडीई झालाय आणि आताचा जो टॉपिक आहे दॅट इज अ नॉन एलडीई. या दोघांपैकी एक टॉपिक वर क्वेश्चन येईल 6 मार्क्सला. एलडीई झालंय आपला. आता टॉपिक आहे नॉन एलडीई. त्यालाच काय म्हणतात? बर्नॉली. बर्नॉल नाही, बर्नॉलीज इक्वेशन आहे. आणि त्यालाच म्हणतात की जे नॉन एलडीई त्याला एलडीईच्या फॉर्म मध्ये आणायचं आहे. त्यालाच म्हणतात रिड्युसिबल टू लिनियर इक्वेशन. आणि हा बर्नॉली एक मॅथमॅटिशियन होता. अगोदर पण मी सांगितलेलं असेल. या बर्नॉलीचा मुलगा तो पण मॅथमॅटिशियन, त्याचा पुतण्या भावाचा मुलगा तो पण मॅथमॅटिशियन. सो पूर्ण बर्नॉलीज फॅमिली मॅथमॅटिशियनच होतो. तर त्यामुळे बर्नॉलीज तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसेल. चलो ठीक आहे. हा. आता इकडे लक्ष द्या. डीवाय बाय डीएक्स काय होतं? एलडीचा फॉर्मॅट डीवाय बाय डीएक्स प्लस वाय प्लस पी वाय इज इक्वल टू क्यू. याचा मिनिंग काय होता? काय सांगितलं होतं? याच्या समोर काही टर्म नको, हा एक कॉन्सेप्ट सांगितला होता एलडीई मध्ये. दुसरं, इकडे वाय पाहिजे, मग इकडे विदाउट वाय म्हणजे इकडे वाय नकोच. वाय ची टर्म इथं वाय असेल तर इकडे वाय ची टर्म बिलकुलच नको आहे आपल्याला. सो दॅट इज अ कॉन्सेप्ट की इथं 1 पाहिजे, इथं वायच पाहिजे आणि इकडे वाय ची टर्म बिलकुलच नको. आणि त्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. आता या ठिकाणी या टाइप मध्ये बर्नॉलीज मध्ये असं काही होत नाहीये. जसं फर्स्ट एक्झाम्पल, क्वेश्चन दिलाय सॉल्व dy by dx minus tan y upon 1 plus x is equal to 1 plus x into e raised to x sec y. असा प्रॉब्लेम दिलेला आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या. यात सिंगल एक्स आणि सिंगल वाय तर दिसत नाहीये, कारण एक्स बऱ्याच ठिकाणी आलाय, वाय पण मल्टिपल ठिकाणी आलेला आहे. गिवन dy by dx minus tan y upon 1 plus x is equal to 1 plus x into e raised to x sec y. फर्स्ट कॉन्सेप्ट आहे की इथं काहीच नको, पण एक्स तरी नको. एक लक्षात घ्या, याच्यात एक्स ची टर्म इथं नको आणि इकडं वाय ची टर्म नको. आता इथं तर काहीच नाहीये, नो प्रॉब्लेम. आता इथं वाय वाय इकडं वाय ची टर्म बिलकुलच नको आपल्याला. वाय ची टर्म नकोच आहे आपल्याला. नाव या ठिकाणी इकडे वाय वाय तर इकडे वाय नको आणि इथं एक्स नको. आता बघा, इथं वाय नको तर हा सेक वाय नको तर काय करणार मग? तो सिंपल कॉन्सेप्ट काय सांगितलाय? डिवायडिंग थ्रू आउट बाय सेक वाय. व्यवस्थित लक्ष द्या. इथं पण डिवाइड करायचंय म्हणजे 1 अपॉन सेक वाय डीवाय बाय डीएक्स मायनस टॅन वाय अपॉन सेक वाय इंटू 1 प्लस एक्स इज इक्वल टू सेक वाय ने इथं पण डिवाइड करायचंय. मी एक्स से फोडून घेतो, सेक वाय ला सेक वाय ने डिवाइड करून घेतलं या टर्मला. तर ऑब्विसली इथं काय होईल? कॅन्सल होईल. इकडे ओनली एक्स च्या टर्म उरायला पाहिजे. आता 1 अपॉन सेक वाय म्हणजेच काय? तो दॅट इज अ कॉस वाय.
dy बाय dx. या ठिकाणी लक्षात घ्या 1 अपॉन सेक थिटा इज इक्वल टू कॉस थिटा मायनस, आता व्यवस्थित लक्ष द्या हा पॉइंट इथं, टॅन वाय म्हणजे काय असतो, साइन वाय अपॉन कॉस वाय इंटू 1 अपॉन सेक वाय, मी एक स्टेप मुद्दाहून इन्क्रीज करतोय, इंटू 1 प्लस एक्स इज इक्वल टू 1 प्लस एक्स इंटू ई रेस टू एक्स. आता मी सेक वाय ला 1 अपॉन सेक वाय ला लिहितो कॉस वाय. कॉस वाय dy बाय dx मायनस साइन वाय अपॉन कॉस वाय 1 अपॉन सेक वाय म्हणजेच काय कॉस वाय इंटू 1 अपॉन 1 प्लस एक्स इज इक्वल टू 1 प्लस एक्स इंटू ई रेस टू एक्स. काय होईल आता, कॉस वाय गेट कॅन्सल. या ठिकाणी काय येईल, कॉस वाय dy बाय dx मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स इंटू साइन वाय इज इक्वल टू 1 प्लस एक्स इंटू ई रेस टू एक्स. आपला फॉर्मॅट आला का एलडी चा फॉर्मॅट, dy बाय dx इथं काहीच नको होतं आणि इथं ओनली वाय राहिला असता ना, इकडे एक्स बरोबर आहे, दॅट इज अ प्रॉब्लेम. तो फॉर्मॅट मध्ये मॅच होतच नाहीये. सो अशा वेळेस काय करायचंय, हा जो साइन वाय आहे ना, आता व्यवस्थित लक्ष द्या, पुट साइन वाय इज इक्वल टू झेड. वाय झेड वर, वाय एक्स वर डिपेंड होता, वाय झेड आता वाय वर डिपेंड आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या, डिफरन्शिएटिंग both sides with respect to x. व्यवस्थित लक्ष द्या पॉइंट. So dy by dx of sin y is equal to dy by dx of z. साइन चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, कॉस वाय, आणि परत y चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावा लागेल, इज इक्वल टू डी झेड बाय dx. आता हे कसं काय आलं, तर लक्षात घ्या, नोट मध्ये मी लिहून देतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, काय तो डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, कॉस एक्स येतो, मी नेहमी लिहितो डी बाय डी एक्स ऑफ एक्स. कम्पेअर करा, डी बाय डी एक्स जागेवर डी बाय डी एक्स, पण एक्स जागेवर काय येतं वाय, म्हणून आन्सर कसं येईल, कॉस वाय डी बाय डी एक्स ऑफ वाय. आता बघा काही मॅच झालं का, म्हणजे आता आपण काय करू शकतो, आता व्यवस्थित लक्ष द्या, ही स्टेप सर्वात महत्वाची आहे. इथं जे काय असतं ना त्याचा डेरिव्हेटिव्ह बरोबर इकडे येतोच, इथं जे काय असेल ते यायलाच पाहिजे. So putting above values in equation 1, तो आता या ठिकाणी काय होईल, व्यवस्थित लक्ष द्या, याच्याऐवजी काय पुट होईल, डी झेड बाय डी एक्स मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स साइन वाय ऐवजी झेड इज इक्वल टू 1 प्लस एक्स इंटू ई रेस टू एक्स. आलं का एलडी फॉर्म मध्ये, एलडीच्या फॉर्म मध्ये आलं, डी वाय ओनली वायच्या जागेवर झेड आहे, पण आता त्या फॉर्मॅट मध्ये आलंय. यालाच म्हणतात रिड्युसिबल टू लिनियर इक्वेशन. आता नेहमीच्या स्टेप, कंपेअरिंग विथ डी झेड बाय डी एक्स प्लस कैपिटल पी झेड इज इक्वल टू क्यू. वी गेट कॅपिटल पी म्हणजे झेड सोडून जे काय असेल ते, काय येतं झेड सोडून,
-1/1 प्लस एक्स अँड क्यू काय या ठिकाणी 1 प्लस एक्स इंटू ई रेस टू एक्स. आता पहिली स्टेप काय होती याच्यातली आपली, काय होते एलडीई मध्ये टी आणि क्यू नंतर आय एफ म्हणजे इंटिग्रेटिंग फॅक्टर. काय फॉर्म्युला त्याचा ई रेस टू इंटिग्रेशन पी डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू इंटिग्रेशन -1/1 प्लस एक्स डीएक्स. ई रेस टू मायनस बाहेर घेतो इंटिग्रेशन 1/1 प्लस एक्स डीएक्स. कोणता फॉर्म्युला आपला इंटिग्रेशनचा हा एफ डॅश म्हणजे काय डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला प्रेझेंट आहे. काय इथं डेरिव्हेटिव्ह एक्स 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 एक्स चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स विच इज इक्वल टू 1 न्यूमरेटरला प्रेझेंट आहे. नाव या ठिकाणी आपण फॉर्म्युला यूज करणार आहे इंटिग्रेशन ऑफ f dash of x upon f of x dx which is equal to log of f of x plus c. So या ठिकाणी e raised to मायनस याचा आन्सर काय येईल लॉग ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे लॉग ऑफ 1 प्लस एक्स. आता आपल्याला ई आणि लॉगला कॅन्सल करायचंय पण लॉगच्या पुढे काहीच नको म्हणून हा त्याच्या पुढचा -1 आपण इकडे पॉवरला शिफ्ट करू. कोणता फॉर्म्युला यूज केला एन इंटू लॉग एम. हा फॉर्म्युला लिहायची बिलकुल गरज नाही. आता काय होईल ई आणि लॉग कॅन्सल होतील आणि या ठिकाणी काय उरेल 1 प्लस एक्स रेस टू -1 या ठिकाणी कॅन्सल होतील. ए रेस टू लॉग एक्स टू द बेस इज इक्वल टू एक्स. नाउ पॉवर 1 डिनॉमिनेटरला शिफ्ट करा. सो दॅट इज 1/1 प्लस एक्स दॅट इज आय एफ. आता नाउ इन नेक्स्ट स्टेप जनरल सोल्यूशन is given as काय फॉर्म्युला येईल आता त्याचा काय होता वाय आय एफ इज इक्वल टू इंटिग्रेशन क्यू आय एफ पण इथं वाय नाही आहे इथं आहे झेड आय एफ इज इक्वल टू इंटिग्रेशन क्यू आय एफ डीएक्स प्लस सी. सो झेड इंटू आय एफ काय या ठिकाणी 1/1 प्लस एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन क्यू ची व्हॅल्यू 1 प्लस एक्स इंटू ई रेस टू एक्स 1/1 प्लस एक्स डीएक्स प्लस सी. नाव नेक्स्ट स्टेप मध्ये काय होईल आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय होईल नाव कॅन्सल होईल 1 प्लस एक्स आणि हा 1 प्लस एक्स. तो इथं येईल z/1 प्लस एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ई रेस टू एक्स डीएक्स प्लस सी. तो z/1 प्लस एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स इंटिग्रेशन काय येईल ई रेस टू एक्स प्लस सी. आपलं फायनल आन्सर मिळालं का. तो नाव आपण पुट केलं होतं आपण आता रिपूट करावं लागेल. काय रिपूट करणार आपण काय पुट केलं होतं साइन वाय इज इक्वल टू झेड. सो इथं झेड इज इक्वल टू साइन वाय. सो फायनली साइन वाय अपॉन 1 प्लस एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस सी. ही स्टेप रिपूट करायला विसरू नका नाही तर 1 मार्क्स डिडक्ट होईल तेवढ्यासाठी. सो विच इज रिक्वायर जनरल सोल्युशन. सो दॅट इज बर्नॉलीचं सोल्युशन आपल्याला
मिळालेला आहे. नाव द सेकंड क्वेश्चन. इंटिग्रेशन क्वेश्चन दिला आहे, सॉल्व tan y dy by dx plus tan x is equal to cos y into cos square x असं दिलेलं आहे या ठिकाणी. आता सो नेक्स्ट क्वेश्चन है, सॉल्व dy by dx plus y tan x is equal to y cube into sec x. सुरुवातीला आपण जी गिवन आहे ते लिहून घेऊ. dy by dx plus y into tan x is equal to y cube into sec x. पहिला पॉइंट इथं x नको, नाहीच आहे, आणि तिकडे y नको, पण तिकडे आहे. तर काय करणार, याला कॅन्सल करायचं आहे. तर डिवाइडिंग both sides by y cube. y cube ने डिवाइड करून घेऊ, तर 1/y cube dy by dx plus y into tan x upon y cube is equal to y cube into sec x upon y cube. इथं तुम्ही डायरेक्टली कॅन्सल करून sec x लिहिलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. आता इथं काय होईल, y आणि याचा इथं y स्क्वेअर, सो 1/y क्यूब प्लस dy by dx plus 1/y square into tan x is equal to sec x. इथं 1/y क्यूब पाहिजे, नॉट मल्टिप्लायला आहे, आय एम सॉरी. आता इथं सिम्पली y पाहिजे होता, इथं y, इथं सिम्पली y पाहिजे होता, तर झालं असतं ते सॉल्व. करणार काय आता, हा तर लक्षात घ्या, याच्यामुळे प्रॉब्लेम आहे ना. तर याच्याऐवजी काय करा, तुम्ही काहीतरी झेड पुट करा, ऑटोमॅटिकली आपला जो काय आन्सर आहे डेरिव्हेटिव्ह बरोबर असं मॅच होईलच. प्लस मायनस ठीक आहे, इकडे तिकडे होईल, पण मॅच होईलच. तो आता आपण इथं पुट करू, आणि हे 6 मार्क्सला आलेला क्वेश्चन आहे. पुट 1/y square is equal to z, or you may say y raised to -2 is equal to z. आता differentiating both the sides with respect to x. दोघं साइडचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. आता dy dx of y raised to -2 is equal to dz by dx. तर याचा डेरिव्हेटिव्ह आता काय येईल ते आपण थोड्या वेळात बघू, लिहून घ्या. नाव आता या ठिकाणी आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. सो काय येईल डेरिव्हेटिव्ह y raised to -2 चा, काय असतो डेरिव्हेटिव्ह x raised to यांचा. ठीक आहे, एवढं लक्षात द्या. पॉवर पुढे घ्यायची आणि y ची पॉवर 1 ने मायनस करायची, म्हणजे काय होईल तो -3, आणि परत y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx is equal to dz by dx. नाव या ठिकाणी काय होईल मग, -2/y क्यूब dy by dx is equal to dz by dx. आता आपल्याला क्वेश्चन मध्ये काय पाहिजे, बट आपल्याला पाहिजे 1/y क्यूब dy by dx, मायनस नकोय, सो थ्रू आउट साइन चेंज करून घ्या.
2/y³ dy बाय dx. साइन चेंज करायचा म्हणजे मायनसचा प्लस, प्लसचा मायनस. सेकंड, आपल्याला 1/y³ पाहिजे, 2 पण नको. तो इकडे मल्टिप्लायला आहे, तिकडे काय होईल, डिवाइडला. 1/y³ dy बाय dx इज इक्वल टू -1/2 dz by dx. Now putting above values in equation 1. आता बघा त्या फॉर्मॅट मध्ये येत आहे का, एलडीच्या फॉर्मॅट मध्ये यायलाच पाहिजे. येत नसेल तर ऍडजस्टमेंट करावी लागेल. 1/y³ dy बाय dx. त्याची काय पुट करणार, -1/2 dz बाय dx प्लस 1/y² म्हणजे z इंटू tan x इज इक्वल टू sec x. आता आपला जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅट नुसार इथं काहीच नको, आणि मेन म्हणजे त्यात साइन नेगेटिव्ह नको, नेगेटिव्ह पण नको साइन. तो काय करा, थ्रूआउट साइन चेंज करून घ्या. तो मायनसचा प्लस होईल, प्लसचा मायनस, देन प्लसचा मायनस. सेकंड पॉइंट, काहीच नको इथं, हा 2 पण नको, नॉर्मल पॉझिटिव्ह पाहिजे. जो आपला फॉर्मॅट आहे ना त्यानुसार dy बाय dx प्लस py इज इक्वल टू q, त्यानुसार. तो डिवाइडिंग नाही, मल्टीप्लाइंग both the sides by 2. आता 2 ने मल्टिप्लाय करायचं, इथला 2 आणि इथला 2 कॅन्सल होईल, इथं उरेल dz बाय dx -2 tan x इंटू z इज इक्वल टू -2 इंटू sec x. आलं का आपल्या रिक्वायर फॉर्मॅट मध्ये. आता ते कम्पेअरिंग विथ, काय होतं ते फॉर्मॅट, dz बाय dx प्लस कॅपिटल dz इज इक्वल टू q. वी गेट कॅपिटल P ची व्हॅल्यू या ठिकाणी आहे. कॅपिटल P म्हणजे काय, z सोडून जे काय असेल ते, -2 tan x अँड q म्हणजेच काय, -2 sec x. यानंतरची स्टेप काय, काय काढावं लागतं याच्यानंतर, IF. काय होता तो, e raised to इंटिग्रेशन p dx इज इक्वल टू e raised to इंटिग्रेशन p ची व्हॅल्यू -2 tan x dx. e raised to हा मायनस आउटसाइड, इंटिग्रेशन ऑफ tan x dx. काय आन्सर येतं याचं, tan x चं इंटिग्रेशन लॉग ऑफ sec x. ठीक आहे, नाही तर तुम्ही साइन अपॉन कॉस लिहून ते डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह ते ऍडजस्ट करू शकतात, त्या वेळेने पण सॉल्व्ह करता येतो. tan x चा इंटिग्रेशन आहे लॉग ऑफ sec x प्लस c. तो या ठिकाणी e raised to -2 लॉग ऑफ sec x. आता e आणि लॉग आपल्याला कॅन्सल करायचा आहे, पण या लॉगच्या पुढे काहीच नको, मग ते पॉवरला शिफ्ट करा, e raised to log sec x raised to -2. आता काय होईल, e आणि लॉग कॅन्सल होईल, sec x raised to -2. तो या ठिकाणी डिनॉमिनेटरला जर घेतला तर 1/sec x चा स्क्वेअर. तुम्ही त्याला 1/sec² x असं पण लिहू शकतात. सो दॅट इज IF. यानंतर जनरल सोल्युशन.
General solution is given as काय होते y घ्यायचं का z घ्यायचं z घ्यायचा का z if is equal to integration q if dx plus c z into 1 upon sec square x is equal to इंटिग्रेशन q ची व्हॅल्यू काय -2 sec x आणि याचं येईल 1 अपॉन sec square x dx plus c. So this is z upon sec square x हा -2 आउटसाइड आणि इथं काय होईल याच्यातला एक sec आणि याच्यातला एक sec गेट कॅन्सल 1 अपॉन sec x dx plus c. हा 1 अपॉन sec x म्हणजे cos x इंटिग्रेशन आलं की एक्झाम्पल सॉल्व्ह होऊन जाईल. नाउ द नेक्स्ट स्टेप आहे या ठिकाणी z अपॉन sec square x is equal to -2 integration cos x dx plus c. z upon sec square x is equal to -2 cos x integration काय that is a sin x. So sin x plus c. आता या ठिकाणी एक लास्ट स्टेप राहिली काय ती लास्ट स्टेप काय रिपूट काय करणार पुट काय केलं होतं z इज इक्वल टू 1 अपॉन y स्क्वेअर तर z ची व्हॅल्यू 1 अपॉन y स्क्वेअर इंटू 1 अपॉन sec square x इज इक्वल टू -2 sin x plus c. तुम्ही डायरेक्टली असं जरी लिहिलं 1 अपॉन y स्क्वेअर इंटू sec square x is equal to -2 sin x plus c, which is require general solution.